जीन्स टी शर्ट वाले घेतलेला आहे. तर आता चालेल सिटी सेंटर मॉलला मुलांना घेऊन, कारण काल पण दिवसभर घरात होतो आणि आज पण दिवसभर होतो. मग वैभव बोलले की चला थोडं फिरून येऊ. म्हटलं चला सिटी सेंटर मॉलला आपलं जे गेम झोन आहे ना त्याचं कार्डचं पॉइंट्स भरपूर बाकी. म्हटलं 5 मिनिट लागले असेल फक्त बनवायला. बघू शकता अशी आहे बांबूची भाजी. जा जा तुम्ही जा. वेळेला आली किती सुंदर मग आहे बघू शकता. म्हटलं फास्ट मध्ये बघून घेऊ. खरंच खूप सुंदर आलेले कलेक्शन. तुम्हाला पटापट फास्ट दाखवते. मिरर किती भारी भारी कानातले बघू शकता. सुंदर सुंदर छोटे छोटे कानातले जर तुम्ही घालत असणार तर बघू शकता किती छान छान आहे. फक्त 59 रुपयाला आहे. नेकलेस तर इतकी सुंदर सुंदर नेकलेस आहे. मॅक्स मध्ये आली होती मी. 2-3 डेनिम स्कर्ट ट्राय केले तर त्यातला एक हा ऑफर मध्ये इतकं छान ऑफर मध्ये भेटला ना मला. त्याची प्राइस आहे 1000 रुपये. मला फक्त तो 399 ला मिळालेला आहे. व्हायरल व्हायरल बीटीएस चे पर्पल कलरचे बिस्किट भेटलेले ओरिओ. वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली. तुम्ही या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. इथे केरळला सोडून आली घरी आणि माझा पूर्ण बाकीचा स्वयंपाक झालेला आहे. आता फक्त मी करते बांबूची चटणी, बांबूच्या कोंबची चटणी जी मी तिकडून आणले होते तो रंगणघाटातून त्र्यंबकच्या पुढच्या. तर रानभाज्यांपैकी ही पण एक रानभाजी आहे बांबूची कोंब. तर बांबू शूट्स म्हणू शकता तुम्ही. तर त्याची चटणी करणार. त्या दिवशी मी तुम्हाला दाखवलं कसं मी निवडले, म्हणजे काढलं त्याचं. नंतर कट करून मी बॉईल केले होते कुकरमध्ये 3-4 शिट्ट्या मीठ टाकून. त्याच्यानंतर मग ते मी असे भरून ठेवलेले बघू शकता. असे भरून ठेवले. तर आता त्याची चटणी करते मी. आणि हे बांबू दिसत असेल तुम्हाला दाखवते मी. तर असे चकत्या चकत्या करून मी ना मस्त बॉईल करून घेतले होते छानपैकी. असा कलर आला येलो ओरिजिनल मीठ टाकून. तर मग हे खूप दिवस टिकतात फ्रीज मध्ये. तर मी आता मस्त करते चटणी. बघू शकता इथे मी आता एक 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 अशी हे करून घेते. नुसतं ठेचून घ्यायचंय, बाकी काहीच कर. तर असं बांबू घ्यायचा आणि जस्ट ना असं ठेचून घ्यायचा. जास्त बारीक करायचं नाही तर म्हणजे चव पण छान येते. तर आता मी बांबूचे कोंबची चटणी करते आहे. बघू शकता आता मी सगळं ठेचून घेते आणि मग दाखवते तुम्हाला सगळं. इथे बांबू बघू शकता एवढा ठेचून घेतलेला आहे. आता आपण आता मस्त फोडणी देऊ, तुम्हाला दाखवते. तर आता मी असा पॅन घेतलेला आहे. त्याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला तेल. आता एवढी भाजी तर मी 1 चमच तेल टाकते अंदाजे. जास्त पण तेल नाही टाकायचं, जास्त तेल नाही चांगलं लागत बांबूच्या भाजीला. आणि आता ही बांबूची भाजी ना आपल्या नाशिकमध्ये पण मार्केटला येते विकण्यासाठी. आणि जिथे जिथे भाजीपाला मिळतो ना तिथे तिथे लोक बसतात आता कवळीच्या भाज्या घेऊन, किंवा बांबूची साईचा वेल. आता त्या सुद्धा आपल्या मार्केटला यायला लागल्या हळूहळू. तर भेटली कुठे तुम्हाला आता मी रेसिपी दाखवते. तुम्हाला कधी बघितली नसेल बांबूच्या भाजीची, पण भेटली कधी तर तुम्ही करू शकता. तर त्याच्यामुळे म्हटलं त्याला दाखवू माझ्या सबस्क्रायबर्सला. तर खूप छान लागते. 2 प्रकार बांबू असतात, एक येलो कलरचा आणि एक रेड कलरचा. त्याच्यामध्ये भरपूर कॅल्शियम असतं. तर तो जो सुरगाणा वगैरे तो भाग आहे ना तिकडे तिकडे तो उगला जातो तो बांबू. आणि त्याच्यात जास्त कॅल्शियम असतं, लोह असतं. त्याच्यामुळे तो लाल कलरचा होतो. म्हणजे उकळवल्यानंतर बॉईल केल्यानंतर तो रेड कलरचा होतो. तो जास्त चविष्ट लागतो अजून. आणि हा पण चविष्ट लागतो, फक्त हा येलो असतो इकडचा, त्र्यंबककडचा, हंसूलकडचा. तर असा असतो येलो. तसे 2 प्रकार असतात. तर तेच आता इथे मस्त तेल टाकलेलं आहे. त्याच्यात भरपूर साला ना लसूण टाकायचा आहे कुटलेला. कारण रान भाज्या केल्या ना तर लसणाचं प्रमाण जास्त ठेवायचं. तुम्ही हिरव्या मिरची मध्ये पण करू शकता आणि लाल मिरची मध्ये पण करू शकता. तर मी ना लाल मिरची मध्येच करणार. तर आता इथे भरपूर सारा लसूण टाकते. हे करते ऑन.
लसूण टाकते. आणि त्याच्यात जाणारे भरपूर सारी मोहरी, कारण बांबूच्या भाजीला ना मोहरी जास्त लागते, जिरेने लागत मोहरी. तर खूप सारी मोहरी टाकायची. शक्यतो तुम्ही मोठ्या साईजची मोहरी घ्या, त्याच्याने खूप चव छान येते. तर बघू शकता मी इतकी मोहरी टाकलेली भरपूर. मस्त तडतडू द्यायची मोहरी छानपैकी. तर छान अशी मोहरीची फोडणी बसलेली घेऊ शकता. आणि त्याच्यात टाकायचे आपल्याला हळद आणि लाल तिखट टाकायचं. त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच टाकायचं नाही आपल्याला. आणि बांबूची भाजी टाकायची. कमी जास्त करायचं आणि ती झटपट बनते ना बांबूची भाजी. पण आपण ना आधीच कुकरमध्ये शिजवून घेतलेली आहे. आणि त्याच्यानंतर थोडस मीठ टाकायचं. आता 2 मिनिट राहू दे तशीच, आणि मग आपली बांबूची भाजी तर रेडी होते मला. तर इथे आपली बांबूची भाजी एकदम रेडी झालेली आहे. 5 मिनिट लागले असेल फक्त बनवायला. बघू शकता अशी आहे बांबूची भाजी. बघू शकता अशी केली आपली बांबूची भाजी. की छान लागते पोळी सोबत किंवा वरण भात सोबत नुसती तोंडी लावायला सुद्धा खूप छान लागते. मोहरीचं प्रमाण जास्त ठेवायचं म्हणजे मस्त लागते. बघू शकता अशी आहे. तर आपली मस्त बांबूची भाजी झालेली आहे. आता मी टेस्ट करते. मला तर इतकी आवडते, अशीच खायला आवडते पोळी सोबत पेक्षा, कारण मोहरीची चव येते त्याला. जास्त करून वैभवला आवडते आमच्या घरात. तर वैभवला, आईंना, दादांना म्हणजे माझ्या सासऱ्यांना खूप आवडायची. मस्त भाजी नसेल ना, फक्त बॉईल याच्यातून कुकरमध्ये काढून फ्रीज मध्ये ठेवायची, फक्त स्टोर करून डब्यामध्ये. तुम्ही कधी पण काढून फोडणीने दिली तरी चालते. कुठून त्याच्यात फक्त हिरव्या मिरच्या, लसूण, मीठ टाकायचं आणि कुठायची तरीच खाली तरी चालते. चटणी पण मी फोडणी दिलेली मोहरीची, खूपच छान लागते. वरण भातासोबत इतकी मस्त तोंडी लावून खायला. आणि त्याचं लोणचं पण करतात. पॉसिबल झालं तर मी शेवटी लोणचं पण करेल. तर झालेली फायनली. चला आता घर सगळं आवरलं की मग बोलते तुमच्याशी. आणि कशी वाटली रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा. तर इथे मी आवरलेला आहे. संध्याकाळचे 5-5:30 वाजलेले आहे. इतका पाऊस होता ना, इतका जोरात पाऊस होता. तर आता थोडा थांबलाय. तर इथे मी आवरलेला आहे. स्वेटर घातला असं आणि जीन्स टी शर्ट मध्ये घेतलं आहे. तर आता चालेल सिटी सेंटर मॉलला मुलांना घेऊन, कारण काल पण दिवसभर घरात होतो आणि आज पण दिवसभर होतो. मग बोलले की चला थोडं फिरून येऊ. म्हटलं चला सिटी सेंटर मॉलला. आपलं जे गेम झोन आहे ना, त्याचं कार्डचं पॉइंट्स भरपूर बाकी. म्हटलं मुलं खेळतील पण एन्जॉय करतील आणि येऊ आपण निघून. मग आम्ही तिकडेच चाललेलो आहे. आणि तरी आता थोडासा थांबलेला आहे पाऊस. भयंकर पाऊस होता बापरे, रात्रभर दिवसभर. आणि तेच तुम्ही मस्त बांबूची भाजी बघितली, कशी वाटली ते नक्की सांगा. मस्त खाल्ली, एन्जॉय केली आम्ही. आता संध्याकाळचा मेनू काय असणार नाही मला माहिती नाही. चला, इतकी हवा सुटलेली बापरे. आणि मुलं इथे गेम खेळताय. आवरलंय त्यांचं, आवरून दिलं.
आम्ही आलेले सिटी सेंटर मॉल. इतका पाऊस होता जोरात. त्यांची एक्साइटमेंट बघू शकता किती. याला एवढी गर्दी नाहीये ना. गर्दी नाही आहे इथे. मी DIY आहे. आता लाईट पण खूप लावली आणि काय खेळायचं सांगा. एकावर भेटले. जा तुम्ही जा. बघू आपण काय खायचं. चला हा करायचं आणि हे लावायचं. हे सांगितल्यावर लावायचं. हा काय दाबू नको दाबू नको दाबू नको दाबू नको.
इकडे इकडे इकडे. हा घे. अरे यार. तर मुलांचं खूप एन्जॉय झालं, खूप गेम्स खेळले आणि पॉईंट्स पण संपून टाकले अजून वैभवने चार्ज करून घेतलं पुढच्या वेळेस. तर दर मंगळवारी आहे ना प्रत्येक गेमची हाफ प्राईज होऊन जाते. तर तो बेस्ट पार्ट आहे म्हणून मंगळवारी येण्याचा प्रयत्न करा. ते लगेच हाफ प्राईज होऊन जाते प्रत्येक गेमची. तर तेच चला आता मला ना मॅक्सला खूप ऑफर चालू आहे कपड्यांवर. मॅक्समधले पण मला कपडे खूपच आवडतात. मला ना डेनिम स्कर्ट जर भेटला ना तर मी नक्की घेणार आहे तिथून. तर बघू, मला तोच बघायचा आहे. मागच्या वेळेस होता पण मी म्हणजे माझ्या साईजचा मिळाला नाही. आता ह्यावेळेस आहे की नाही बघू. आणि इथे विहानचं आणि केआरचं असं उतरतच नव्हते की किती खेळून किती नाही असं झालं होतं त्यांना. तर आता आम्ही चाललेलो आहे मॅक्समध्ये. चल, तर मुलांचं खूप एन्जॉय झालं खेळून. आम्ही पण खेळलो थोडंफार. याला मजा आली आज. हा 600 तिकीट पडले. 950लाच आहे मोठे आरचे. वेळेला आली किती सुंदर मग आहे बघू शकता. फास्ट मध्ये बघून घेऊ. खरंच खूप सुंदर आलेले कलेक्शन. तुम्हाला पटापट फास्ट दाखवत बघू शकता. ही आहे 580 ला आहे, 360चा बघू शकता. असे आलेले सिरॅमिकचे आहेत. हे पण सिरॅमिकचे, हे सगळे सिरॅमिकचे. ही कॉफी कप तुम्हाला एकदम फास्ट दाखवते. हे पण सिरॅमिकचेच आहे सगळे बघू शकता. एकदम मस्त आहे. तर आता फास्ट मध्ये तुम्हाला पटकन दाखवते. वाव, खूप सुंदर आहे. 101 ला खूप स्वस्त आहे. मग चला दाखवते पटापट पटापट पटापट. इथे काय आहे? इथे सगळे प्लास्टिकचे डब्बे वगैरे, मसाले वगैरे ठेवायला छान. बॉटल्स, टिफिन, चल विहान इकडे या. घड्याळ बघू शकता, मस्त घड्याळ. चला, कुठे डॅडी? इकडे या. मॅट किती छान आहे. खूप भारी कलेक्शन आलं आज. कोणीच नाही, कधीच नाहीये. चला बघून घेऊयाच काय काय आहे. असं लावायचं आणि असं सोडायचं खाली. हा छान आहे ना. क्लिप्स आहे, क्लिप्स. सुंदर सुंदर क्लिप्स आहे. बघू आपण इकडे काय काय. वा, हे बघ क्लिप्स किती छान आहे. तर ब्रेसलेट बघू शकता किती सुंदर आलेला आहे. एकदम मस्त, 90 रुपयाला आहे. तर अशी ज्वेलरी आहे खूप भारी भारी. कानातले बघू शकता, सुंदर सुंदर छोटे छोटे कानातले. जर तुम्ही घालत असणार तर बघू शकता किती छान छान आहे. फक्त 59 रुपयाला आहे. नेकलेस तर इतकी सुंदर सुंदर नेकलेस आहे. 59 रुपयाला आहे. सेल चालू आहे आता. ₹35 आहे. मम्मी हे पाहिजे मला, हे बघ. काय पाहिजे?
काय आणि वाव 270 ला बघू शकता किती छान प्लांटर आर्टिफिशियल प्लांट्स आहेत इथे सगळे फ्लावर्स आहे फ्लावर्स आहे मी बोलत होतो कुठे गेली काय माहिती आणि एवढं मोठं आहे ना तर आता बघतो आम्ही तर मला हा आरसा इतका आवडला आहे ना दाखवते आता हे ना आरसा किती छान आहे हा मिरर किती भारी भारी हे आता बॅकयार्ड नाही आहे. 950 लाच आहे आरसा बघू शकतो मॅक्स मध्ये आली होती मी 2-3 डेनिम स्कर्ट ट्राय केले तर त्यातला एक हा ऑफर मध्ये एक छान ऑफर मध्ये भेटला ना मला त्याची प्राइस आहे 1000 रुपये मला फक्त तो 399 मिळालेला आहे मला बघू शकता असा मला खूप हौस असते अशा स्कर्टची कसा वाटला ते नक्की सांगा आणि हा एक आहे हा त्याच प्राइस बघू शकता 99 रुपयाला काय काय आहे ते ग्लासेस तिकडे चला बघू इकडे वा लस्सी ग्लास लस्सी ग्लास बाय वन गेट वन फ्री एकच ग्लास भरायचा आणि घ्या म्हणा 299 ला आहे एक 100 रुपये पडत म्हणजे हा भारी आहे. ही मला कढई बघायची कितीला इथे 399 ला बघू शकता मस्त आहे कशात एकच बिर्याणी असं बिर्याणी करायला पाहिजे रोज चिकन मटन खाऊन प्रेस्टीचे भांडे छान आले पण असं ताक पाहिजे आपली ही अशीच आहे एवढी कढई फक्त 399 ला हा बरं का अशीच आहे सेम फक्त तेव्हा 399 ला घेतली होती चहा करण्यासाठी आपल्याकडे कितीला आहे नाही ग्लासेस हो हे पण आहे किती छान आहे हो 29 रुपयाला आहे हा यार आहे बघ तुला बघू शकता किती सुंदर आहे 149 ला हे पण ना टेबलवर ठेवायचं किती छान आहे ऐकलं का टेबलवर ते काय हे बघ हे असे आले हे लावू शकतो कुठे गुड वाईफ ओनली कितीला आहे प्लेस दिस इज माय हॅपी प्लेस कुठे लावायचं काय माहिती काय हे किचन मध्ये जाते बघा चला असं जाऊ असंच नका हो एवढा किती मोठा कशाला तर इथे जिओ मार्ट मध्ये पण इतकी ऑफर चालू आहे ना बाय वन गेट वन फ्री ऑफर चालू इथे आणि छान छान वस्तू आहेत इथे पर्पल कलर बिस्किट चला उचला हा घेऊ नाही टेस्ट करून बघा टेस्ट व्हायलेट कलरची वा भेटला इथे मला व्हायरल व्हायरल बीटीएच चे पर्पल कलरचे बिस्किट भेटलेले ओरिओ घेतले मस्त तर खरेदी झाली मस्त बीटीएच चे भेटले 2 घेतले आणि मी स्कर्ट घेतलेले 2 घेतले मला दाखवेल घरी पण केलेली आहे आणि तेच उशीर झाला त्याच्यामुळे आज मुलांनी भरपूर एन्जॉय केलं गेम झोन मध्ये आणि आम्ही सुद्धा केलं आणि मी शॉपिंग पण केली माझ्यासाठी मस्त पैकी छान तर मी स्कर्ट घेतले 2 डेनिम स्कर्ट घेतलेले आहे मला खूप म्हणजे आवडतात घालायला डेनिम स्कर्ट थोडं डिफरंट वाटतं त्याच्यावर लुक छान क्रिएट करता येतो आपल्याला
तर हा एक आहे, बघू शकता. हा तर मला एकदम ऑफर मध्ये भेटलेला आहे, तुम्हाला मी बोललीच. 999चा मला 399लाच भेटलेला आहे. आणि आता मॅक्स मध्ये खूपच ऑफर चालू आहे, बघू शकता. हा असा आहे, मी हा तुम्हाला दाखवलाच होता. तर हा घेतलेला आहे लेगिन्स कोट. आणि हा थोडा ना एकदम व्हाईटिश ब्ल्यू आहे, स्काय ब्ल्यू पण एकदम व्हाईटिश कलर आहे. तर मग हा एक घेतला. आणि माझ्याकडे ऑलरेडी नेव्ही ब्ल्यू ने एकदम डार्क ब्ल्यूचा स्कर्ट आहे, पण तो ना एकदम साध्याच्या दुकानातून घेतला होता मी. तर त्याची क्वालिटी एकदम साधी आहे, एवढी खास नाही. मी तो नंतर दाखवतो तुम्हाला उद्या वगैरे. तर हा एक आहे. त्याच्यानंतर हा मला ऑफर मध्ये नाही भेटला, हा आता आलाय. हा पण 999चा, 1000चा आहे. तर याला काही ऑफर नव्हती, बघू शकता. इथे प्राइस आहे 999. तर असे स्कर्ट आपण घ्यायला गेलो ना, खूप महाग घेतात, 1600 1700. तर बघू शकता. हा असा आहे, खूप छान दिसेल. आणि लॉंग आहे, एवढा पण लॉंग नाही, म्हणजे अँकल पर्यंत आहे. आणि त्याचा फॅब्रिक असेल. तर हा एक डेनिम स्कर्ट घेतला, एक सोडून दोन घेऊन टाकले. हा तर मला आधी हा आवडला होता, हा तर फायनल होता माझा. पण मग तो ऑफर मध्ये दिसला आणि तो पण माझ्या साईजचा एकच होता. तर मग वैभव बोलली की घेऊन टाकतो. पण दोन मी डेनिम स्कर्ट घेतलेले आहे माझ्यासाठी. खूप आवडतं मला त्याच्यावर टाईप टॉप वगैरे घालायला. तर मी जेव्हा लुक क्रिएट करेल ना पुढच्या किंवा ह्याच ब्लॉग मध्ये, त्यावेळेस तुम्हाला दाखवेलच मी. तिन्ही माझे स्कर्ट दाखवेल मी. आणि त्याच्यानंतर हे BTS चे दोन मला बिस्किट भेटले, ओरिओचे, ओरिओचे BTS चे, ते पण पर्पल कलरचे. तर एक आपण ओपन करू. विहानला पण दाखवते. विहान, विहान इकडे, बिस्किट ओपन करायचं ना, ते त्यांना पण दाखवते मी आता. बिस्किट ओपन करायचं ना, एक एक खाऊन बघू आपण कसं आहे. तर BTS ची, हा हा थांब ना, हो ना, अगं आता ओपन करते मी, ओपन नाही केलं. इथे बस, इथे बस. ओ माय गॉड, असे आहेत, बघू शकता. हो, तू पण घे, असा दाखव. तू एक हातात धर, असं दाखव, असं दाखव. फोटो काढू आपण. BTS चे बिस्किट, ते पण पर्पल कलरचे. आणि त्याच्यामध्ये मध्ये बघू, वास येतो एकदम किती भारी. छान आहे. दोन क्रीम मध्ये कॅरमल काहीतरी आहे त्याच्यामध्ये. काय कोरियन स्वीट पॅनकेक फ्लेवर क्रीम आहे ती त्याच्यामध्ये ऍड. पॅनकेक फ्लेवर क्रीम. मी पण एन्जॉय करणार आहे आता. 1 2 भारी. मस्त आहे. मी कधी बिस्किट खात नाही, पण एकदम असं चव आहे. नाही का बघा, मी एक अजून खाते, ज्यांना BTS दिसत असेल. खूप भारी चव लागते खरं. हा उलटा चिटकवलाय, असं पाहिजे. मस्त. खाऊन बघितले कशी लागता. कारण BTS मला आवडतं, मला गाणे त्यांचे आवडतात, बघायला आवडतं, त्यांचे रील्स वगैरे आवडतात.